अधिक मास म्हणजे केवळ जावयाला वाण किंवा दान देणे नसते, तर हा महिना सर्वांना दान धर्म आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा देण्यास पवित्र काळ आहे. या महिन्यात गरजूंना मदतीचा हात देणे, अन्नदान करणे, वृक्षारोपण करणे, वृद्धांची सेवा करणे, तसेच प्रेम, दया आणि सद्भावना यांचा प्रसार करणे हेच खरे अधिक मासाचे महत्त्व आहे. दान हे केवळ वस्तूंचे नसते, तर वेळेचे, ज्ञानाचे, प्रेमाचे आणि मदतीचेही असते. आपल्या छोट्याशा मदतीमुळे कोणाच्या तरी जीवनात आनंद निर्माण होत असेल तर दान करायला काही हरकत नाही. असे नाही की सोन्याचे किंवा पैशाचे कुठल्या वस्तूचे दान केले पाहिजे असे नाही. तुम्ही वेळेचे, ज्ञानाचे असेही दान करू शकता. चला, या अधिक मासात केवळ परंपरा जपण्यापुरते न थांबता समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा संकल्प करूया. कारण खरे पुण्य हे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात असते. बरोबर आहे ना?